नमस्कार. सध्या दिवाळीचा सण सुरू आहे. सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम पाहायला मिळते. सर्वप्रथम संवाद मराठी लाईव्हचे सर्व प्रेक्षक आणि सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. जिल्हा परिषदेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांचं आरक्षण जाहीर झालंय. त्याचबरोबर पंचायत समितीच्या सदस्यपदांचं आणि पंचायत समितीच्या सभापती पदांचं सुद्धा आरक्षण नुकतंच जाहीर झालंय. आरक्षण जाहीर झाल्याने सध्या सर्वत्र निवडणुकीचं वातावरण पाहायला मिळतंय. खालापूर तालुका ही याला अपवाद आहे असं नाही. खालापूर तालुक्यातही सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. दिवाळी सध्या सुरू आहे, त्यामुळे इच्छुक जे उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मग दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना किंवा आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिठाई असेल, उठणं असेल, अशा प्रकारच्या भेटी पाठवून लोकांपर्यंत कसं जाता येईल, लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू शकू याची काळजी इच्छुक उमेदवार घेताना दिसत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्यपदासाठी जी निवडणूक होती त्यामध्ये खालापूर तालुक्यात 4 जागा आहेत. त्यापैकी चौक, वासांबे, सावरोली आणि आतकरगाव या 4 जागांवर निवडणूक होणार आहे. यातली म्हणजे मागची जी काही 7 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती तर त्यावेळेस 4 पैकी 3 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या होत्या. 3 जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळाला होता आणि 1 जागा त्यावेळेची एकसंघ असलेल्या शिवसेनेला मिळाली होती. यावेळी मात्र चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकतं, कारण आपण जर का विचार केला तर मोठ्या प्रमाणात मागच्या 7 वर्षात राजकीय बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एकसंघ असलेली शिवसेना, त्या शिवसेनेचे 2 भाग झालेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा एक गट काम करतोय, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा दुसरा गट काम करताना दिसतोय. राष्ट्रवादीचंही तसंच आहे. राष्ट्रवादीचे सुद्धा 2 भाग झालेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट काम करतोय, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. भाजपची ताकद सुद्धा मागच्या निवडणुकीच्या पेक्षा यावेळी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खालापूर तालुक्यात पंचायत समितीचं जे सभापती पद आहे ते सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्यामुळे सभापती पदासाठी खरं तर मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. खालापूर तालुक्यात चौक, हाळकुर्द, वासांबे, रिस, वाशिवली, सावरोली, खानाव आणि आतकरगाव असे 8 पंचायत समितीचे गण आहेत. या 8 जागांसाठी सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतात. म्हणजे जिल्हा परिषदेच्या 4, पंचायत समितीच्या 8 अशा एकूण 12 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची जी तयारी आहे ती सर्व पूर्ण केली आहे. अगदी ईव्हीएमच्या मशीन्स सुद्धा तहसील कार्यालयात आलेल्या आहेत. म्हणजे निवडणूक होईलच यामध्ये शंका नाही. विविध पद्धतीने राजकीय पक्ष निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत. आपण जर का खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचा विचार करायचं ठरवलं तर चौक हा जो जिल्हा परिषदेचा गट आहे त्याच्यामध्ये चौक जिल्हा परिषदेचा गट आणि खालच्या पंचायत समितीच्या दोन्ही जागांवरती आदिवासी समाजासाठी आरक्षण आहे. त्यामुळे त्या तुलनेत चौककडे थोडंसं लक्ष कमी राहील असं चित्र आहे. मात्र इतर भागात निवडणुकीत मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते. आपण जर का वासांबे मोहोपाड्याचा जर विचार केला तर गेली 10 वर्ष हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. म्हणजे उमा संदीप मुंडे या गेली 10 वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करतात. खरं तर मधला काळ मोठा काळामध्ये गेलाय. म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर आणखी 2 वर्ष निवडणूक झाली नसल्यामुळे 7 वर्षानंतर ही निवडणूक होते. सध्या उमा मुंडे राष्ट्रवादीतच आहेत आणि त्या मोहोपाडा ग्रामपंचायती, मोहोपाडा ही खालापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. त्या मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. थेट पद्धतीने त्या निवडणार आहेत. मोहोपाड्याची जी जागा आहे, वासांबे मोहोपाडा जो जिल्हा परिषदेचा गट आहे, ती जी जागा आहे तिथलं आरक्षण सर्वसाधारण आहे. तिथे राष्ट्रवादीकडून उमा मुंडे यांचे पती आणि मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असलेले संदीप मुंडे इच्छुक आहे. संदीप मुंडे हे त्या भागातील एक मोठं नाव आहे. अनेक वर्षे ते राजकारणात आहेत आणि ग्रामपंचायतीला अनेकदा ते निवडून आलेत. ते सरपंच सुद्धा राहिलेत आणि अत्यंत दांडगा जनसंपर्क असलेला एक कार्यकर्ता, एक नेता अशी त्यांची त्या भागात ओळख आहे. वासांबे मोहोपाडा हा जो जिल्हा परिषद गट आहे तो उरण विधानसभा मतदारसंघात येतो. उरणचे आमदार भाजपचे महेश बालदी हे आहेत आणि विशेष म्हणजे जिल्ह्यात जे काही भाजप आणि राष्ट्रवादीचं चांगलं सूत जुळतं तर ते उरण मतदारसंघात जुळताना आपल्याला पाहायला मिळतं. महेश बालदींना जी विधानसभेची वर्षभरापूर्वी निवडणूक झाली
त्या निवडणुकीत, कारण महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी आणि भाजप हे 3 पक्ष विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले होते आणि महेश बालदीनं त्या मतदारसंघातल्या राष्ट्रवादी पक्षाने चांगली मदत केली होती आणि त्यामुळे महेश बालदी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आमदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे भाजपचं आणि संदीप मुंडे आणि तिथल्या राष्ट्रवादीचं चांगलं जमतं आणि त्याच माध्यमातून जिल्हा परिषदेची जागा तिथली राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते आणि खालच्या ज्या पंचायत समितीच्या जागा आहेत 2 त्या कदाचित भाजपच्या वाट्याला जाऊ शकतात. अशा प्रकारचं समीकरण तिथं पाहायला मिळते. तिथं खरं तर उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार येण्याची शक्यता आहे, कारण शिंदे गटाची फार ताकद त्या मतदारसंघात आहे असं दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून जिल्हा परिषद आणि खालच्या पंचायत समितीला सुद्धा काही मित्र पक्षांना बरोबर घेऊन तिथे निवडणूक होईल असं चित्र पाहायला मिळते. आपण जर पलीकडे चौकला आलो तर चौक सुद्धा उरण मतदारसंघात विधानसभेचे येतो. चौकच्या जिल्हा परिषदेचा जो भाग आहे, काही भाग तो खालापूर तालुक्यात म्हणजे कर्जत मतदारसंघात येतो आणि काही भाग उरण मतदारसंघ, पण बऱ्यापैकी भाग हा उरण मतदारसंघात आहे. चौकचं आरक्षण हे आदिवासी समाजासाठी आरक्षित आहे, म्हणजे वरचं जिल्हा परिषदेचं आरक्षण असेल किंवा खालचं पंचायत समितीचं आरक्षण असेल, 3ही जागा आदिवासी समाजासाठी आरक्षित आहेत. असं असलं तरी तिथं मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे आणि वेगवेगळ्या पदांवरती काम केलेला आदिवासी समाज असल्यामुळे तिथं उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा उमेदवारी मागण्यासाठी मोठी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते. भाजपचं तिथं प्राबल्य आहे. भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे असतील, सुधीर ठोंबरे असतील, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे असतील, यांची चांगली ताकद, यांचं प्राबल्य त्या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला एक चांगला उमेदवार येऊ शकतो. पंचायत समितीला जो चौक पंचायत समिती आहे पलीकडची, तिथं त्यांचा भाजपचा उमेदवार येऊ शकतो आणि इकडे जी पंचायत समिती हाळखुर्द आहे तिथं कदाचित ते राष्ट्रवादीला सोबत घेऊ शकतात आणि राष्ट्रवादीच्या मदतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवण्याची तयारी भाजपच्या वतीने सुरू आहे असं एकंदर चित्र आपल्याला पाहायला मिळते. आपण जर का सावरोली जिल्हा परिषदेच्या गटात आलो तर सावरोलीचा जो जिल्हा परिषद गट आहे त्याचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादीच्या सुरेश पाटील यांच्या ज्या पत्नी पद्मा पाटील यांनी केलं होतं. सुरेश पाटील राष्ट्रवादीचे एक बडे नेते आहेत. वडगाव सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचं उपसरपंच पद त्यांनी भूषवले आणि आपल्या पत्नीला त्यांनी चांगल्या मतांच्या फरकाने मागच्या वेळेस निवडून आणलं होतं. 7 वर्षाचा मोठा काळ गेलाय. तिथलंही आरक्षण सर्वसाधारण आहे. सुरेश पाटील स्वतः तिथे इच्छुक आहेत, परंतु त्याच वेळेस राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असलेले आणि सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष बैलमारे हे सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे तिथं राष्ट्रवादीचा आपल्याला रस्सीखेच पाहायला मिळते. तिथं खरं तर शिंदे गटाकडं म्हणजे शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अशी ते लढत होण्याची शक्यता आहे. कदाचित भाजपचा उमेदवारी असू शकतो. भाजपचे विठ्ठल मोरे, ज्यांच्या पत्नी वत्सला मोरे या पंचायत समितीच्या सदस्य राहिलेल्या आहेत, त्या उपसभापती सुद्धा होत्या. वडवळ गावात म्हणजे कोयना पुनर्वसा जी आहे त्या वडवळचे ते रहिवासी आणि अत्यंत चांगला जनसंपर्क असलेला नेता अशी विठ्ठल मोरे यांची ओळख आहे. ते सुद्धा त्या मतदारसंघात इच्छुक आहेत. त्यामुळे विठ्ठल मोरे सुद्धा भाजपच्या वतीने निवडणुकीत रिंगणात येतील. असं असताना राष्ट्रवादीकडे 2 उमेदवार आहेत. एक तर सुरेश पाटील स्वतः आहेत, ज्यांच्या पत्नी पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असलेले संतोष बैलमारे सुद्धा इच्छुक म्हणून स्पर्धेत आहेत. शिंदे गटाकडे मात्र तिथं असा चेहरा आपल्याला दिसत नाहीये की जो ही निवडणूक सक्षमपणे लढू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या ज्ञानेश्वर गायकवाडांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची रचना किंवा अशा पद्धतीची रणनीती शिंदे गटाकडून आखली जात असल्याची चर्चा आहे. कदाचित ज्ञानेश्वर गायकवाड राष्ट्रवादीतून शिंदे गटात जातील आणि जिल्हा परिषदेची उमेदवारी घेऊन ते सावरोली गटातून उमेदवार म्हणून निवडणूक लढतील अशीही चर्चा असल्याचं कळतंय. त्या संदर्भातल्या काही बैठका झाल्याची माहिती आहे. इथले आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख असलेले उल्हास घुरके यांचे ज्ञानेश्वर गायकवाड हे मित्र आहेत, ते त्यासाठी खास प्रयत्न करताना दिसतात आणि कदाचित भविष्यात म्हणजे 1-2-4 दिवसात दिवाळीनंतर ज्ञानेश्वर गायकवाड राष्ट्रवादीतून शिंदे गटात प्रवेश करून जिल्हा परिषदेची उमेदवारी आपल्या पदात पाडून घेतील असं बोललं जाते. आपण जर का खालापूर म्हणजे तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषद गटाकडे आलो तर तिथे सुद्धा राष्ट्रवादीकडून माजी सभापती असलेल्या श्रद्धा साखरे इच्छुक आहेत. श्रद्धा साखरे ह्या अंकित साखरे यांच्या पत्नी आहेत. अंकित साखरे राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, मंत्री आदिती तटकरे असतील किंवा माजी आमदार अनिकेत तटकरे असतील. एकंदर तटकरे कुटुंबाशी अत्यंत चांगले संबंध असलेला एक कार्यकर्ता, एक नेता अशी अंकित साखरे यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी, कारण जिल्हा परिषदेचं जे आरक्षण आहे आतकरगाव गटाचं ते महिलेसाठी आरक्षित आहे, सर्वसाधारण महिलेसाठी. त्यामुळे श्रद्धा साखरे त्या गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी तशा प्रकारची तयारी सुद्धा सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे पुन्हा शिंदे गटाकडे थोडीशी उमेदवारी सक्षमपणे कोणीतरी उमेदवारी घेईल असं काही नाव आता अद्याप तरी समोर आलेलं नाही आहे. त्यामुळं शिंदे गटाची चाचपणी सुरू आहे. अनेक नावं आपल्याला समोर आलेली पाहायला मिळतात, ज्यामध्ये उल्हास भुरके जे शिवसेनेचे शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख आहेत, त्यांच्या पत्नीला उमेदवार, त्यांच्या पत्नी विजया भुरके यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले. त्या पंचायत समितीचे सदस्य होत्या आणि रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणूनही त्या निवडून गेले आहेत. कदाचित त्यांना उमेदवारी मिळेल असंही बोललं जाते. उल्हास भुरके यांच्या पत्नीला जर उमेदवारी मिळाली नाही तर कदाचित त्यांच्या सुनेला उमेदवारी दिली जाऊ शकते. त्या व्यतिरिक्त खानावचे उपसरपंच असलेले मंगेश पाटील यांच्या पत्नीचं नावही शिंदे गटाकडून चर्चेत आहे. अर्थात मंगेश पाटील हे उद्धव ठाकरे गटात आहेत. ते उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात जातील, उमेदवारी घेतील असं बोललं जाते. तशा प्रकारच्या बैठका सध्या सुरू असल्याची माहिती आहे. भाजप सुद्धा या मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक आहे. त्या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व केलेले नरेश पाटील सध्या भाजपमध्ये आहेत. नरेश पाटील राष्ट्रवादीत निवडून आले होते, नंतर ते दीड 2 वर्षापूर्वी भाजपमध्ये गेले. ती जागा आपल्यालाच मिळावी कारण ते तिथले विद्यमान सदस्य आहेत, त्यामुळं ती आपल्याला जागा मिळावी, भाजपच्या वाटेल ती जागा असा आग्रह नरेश पाटील यांच्याकडून केला जातोय. त्या पद्धतीने ते प्रयत्न करताना दिसतात. एक तर राष्ट्रवादीने आपल्याला सोबत घ्यावं किंवा शिंदे गटाने आपल्याला सोबत घ्यावं, परंतु ही जागा आमची आहे, आम्हाला मिळावी अशा पद्धतीची मागणी नरेश पाटील यांच्याकडून केली जाते. राष्ट्रवादीनंतर श्रद्धा साखरे यांच्या रूपाने आपला उमेदवार रणांगणात उतरवलाय, मैदानात उतरवलाय. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना किती सहकार्य मिळेल याबाबत साशंकता असताना शिंदे गटाकडून त्यांना वेगळ्या पद्धतीचा प्रस्ताव दिला जातो अशी चर्चा आहे. तुम्ही शिंदे गटात या, इकडनं तुम्ही उमेदवारी घ्या अशा प्रकारची मागणी किंवा अशा प्रकारचा आग्रह शिंदे गटाकडून धरला जातोय. आणि आमदार महेंद्र थुर्वे असतील किंवा शिवसेनेचे काही या मतदारसंघातील किंवा तालुक्यातील जे नेते असतील ते त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसतात. परंतु नरेश पाटील यांची भूमिका मात्र भाजपकडूनच लढावं अशा पद्धतीची असल्यामुळं तिथं खरं तर शिंदे गट आणि भाजपमध्ये पेच निर्माण झालाय. ज्या कर्जत विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्यापैकी नेरळची जागा एक भाजप मागतोय जिल्हा परिषदेची आणि आतकरगाव जिल्हा परिषदेची एक जागा मागतोय असंही कळतंय. त्यामुळे 2 जागांच्या बदल्यात शिंदे गटाला बाकी सगळ्या जागा भाजप देऊ शकतं. पंचायत समितीच्या जागांमध्ये काही ऍडजस्टमेंट होऊ शकतं, परंतु या 2 जागा आम्हाला द्याव्यात अशा प्रकारची मागणी भाजपकडून केली जाते. शिंदे गटाकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतोय, भविष्यात ही समीकरणं जुळतात की भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गट हे स्वतंत्रपणे लढतायत हे सुद्धा पाहावं लागणार आहे. ह्या सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची सुद्धा तालुक्यात चांगली ताकद आहे. त्यांचे जे विधानसभेचे उमेदवार होते नितीन सावंत त्यांना चांगलं मतदान झालं होतं आणि त्यांचे प्रत्येक गावात कार्यकर्ते काम करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची जी काय ताकद आहे ती कोणाच्या मागे उभी राहते याच्यावर सुद्धा बरंच गणित अवलंबून असणार आहे. रिपब्लिकन पक्ष आहे त्यांची चांगली ताकद आहे, मनसे असेल, शेका पक्ष असेल, शेका पक्षाची तालुक्याच्या ग्रामीण भागात चांगली ताकद आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतले हे जे पक्ष आहेत ह्यांची नेमकी भूमिका काय असते, हे उमेदवार देतात का किंवा अन्य कोणाच्या सोबत जाऊन आघाडी युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते हे सुद्धा पाहावं लागणार आहे. एकंदर सध्या दिवाळीचा जरी सण असला तरी राजकीय वातावरण ढवळून निघाले, राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळते. उमेदवार गाठी भेटी घेताना दिसत आहेत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल या दृष्टीने ते प्रयत्न करताना दिसतात. आणि निवडणुकीची जी काय पूर्वतयारी असते किंवा पहिली जी फेरी असते त्यात आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाऊ या दृष्टीने उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. असं जरी असलं तरी राष्ट्रवादीकडे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांनी जवळजवळ काम सुरू केलं असं चित्र असताना शिंदे गट असेल, भाजप गट असेल किंवा महाविकास आघाडीतला ठाकरे गट किंवा अन्य जे पक्ष असतील ते मात्र अद्याप ही चाचपडताना दिसत आहेत, उमेदवाराचा शोध घेताना दिसत आहेत, अंदाज घेताना दिसत आहेत. हा सगळा अंदाज घेऊन काही दिवसातच उमेदवार फिक्स होतील, निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल आणि मग प्रचाराचा जो काही धुळा आहे तो धुळा उडेल आणि मतदान ज्या दिवशी लोक मतदान करायला जातील मतदान कक्षात त्या दिवशी आपला जिल्हा परिषद सदस्य आणि आपला पंचायत समिती सदस्य मतदार निवडतील, आपला मतदानाचा हक्क बजावतील. परंतु निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीची जोरदार चर्चा, निवडणुकीचं वातावरण, नाक्यावरती लोक उभी राहून निवडणुकीबाबत बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. वातावरण आता सध्या तरी तापले आणि हे आणखी तापत जाणार आहे. भविष्यात हे सगळं कशा पद्धतीने निवडणूक होते, कशा पद्धतीने युत्या आघाड्या होतात याच्यावरती बरंच काही अवलंबून असणार आहे. निवडणूक होणार हे निश्चित, त्याबाबतीत काय आता शंका किंवा काही कारणच नाही. निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली, त्या पद्धतीने सगळं सुरू आहे, त्यामुळे निवडणूक होईल हे निश्चितच. परंतु खालापूर जो काही तालुका आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जागांचा विचार करता त्या 3 जागा पूर्वी राष्ट्रवादीकडे होत्या आणि एक शिंदे गटाकडे म्हणजे शिवसेनेकडे होती.
राष्ट्रवादी आपल्या तिन्ही जागा राखण्यात यशस्वी होतोय की काही बदल होत आहेत, शिंदे गट हिसकावून घेतोय जागा, भाजपची भूमिका नेमकी काय असेल हे सगळं आपल्याला पाहावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे.